श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, आनंदरूप भगवंताशी आपला संबंध जडावा आणि आपणास अखेर स्वानंदाचा साक्षात अनुभव यावा, यासाठी खरोखर मी नामाच्या नादी लागलो. ते मुख्य ध्येय आतापर्यंत मागे पडल्यासारखे झाले. आपले विकार आपल्या आनंदाच्या आड येतात हे लक्षात आल्यावर मला स्वस्थ बसवेना. विकारांना ताब्यात आणण्यासाठी मनाची शक्ती वाढवण्यावाचून अन्य मार्ग नव्हता, म्हणून ती शक्ती कमावण्याकडे नाम खर्च करण्यात माझा मधला काळ गेला. साधन मार्गात माझी वाढ होण्यास विकारांवर स्वामित्व येणे अवश्य होते आणि केवळ भगवंताच्या कृपेने माझ्या प्रयत्नांना यश मिळाले. परंतु काही झाले तरी नामस्मरणाची ही नकोपणाची बाजू होती. नामस्मरणाची हवेपणाची बाजू जवळजवळ तशीच राहून गेली. स्वानंद योगाचा अनुभव तिच्यातच साठवलेला होता. अर्थात तिची वाढ करणे फार अवश्य आहे असे मला आता मनापासून वाटू लागले. यासाठी प्रथम मी स्वतःला असा प्रश्न विचारला की ज्या भगवंताचे नाम मी घेतो तो पूर्णपणे खरा आहे असे मला वाटते का? प्रश्नाचे उत्तर लगेच असे आले की नाही, भगवंत पूर्णपणे खरा आहे असे मला वाटत नाही. भगवंत आहे असे मी मानतो व म्हणतो, परंतु माझा देह जितका पूर्णपणे मला खरा वाटतो तितका भगवंत काही मला खरा वाटत नाही. साधन मार्गात मी कोठे उभा आहे आणि आपण आता काय करणे जरूर आहे हे या उत्तराने माझ्या ध्यानात आले. देह पूर्णपणे खरा आहे असे वाटणे याला देहभाव म्हणतात, तर भगवंत पूर्णपणे खरा आहे असे वाटणे याला भगवतभाव किंवा आत्मभाव म्हणतात. देहभावातून भगवतभावात जाताना 3 अवस्था येतात. पहिली अवस्था, साधकाला देह खरा वाटतो तसा देव देखील खरा वाटतो. देव माझ्यासाठी आहे आणि मी देहासाठी आहे अशी प्रामाणिक भावना असते, हा देहभाव होय. दुसरी अवस्था, साधकाला देव खरा वाटतो तसा देह देखील खरा वाटतो, परंतु दोघांमध्ये देव अधिक खरा वाटतो की देवापुढे देहाचे खरेपण लटके पडते. मी देवासाठी आहे, देहासाठी नाही अशी प्रामाणिक भावना असते, हा भगवतभाव होय. तिसरी अवस्था, साधकाला देव संपूर्णपणे खरा वाटतो म्हणून देहाचे खरेपण लोपूनच जाते. मी प्रत्यक्ष देवच आहे अशी तादात्म्य भावना असते, हा भगवतभाव होय. भावाच्या या 3 अवस्थांपैकी मी पहिल्या अवस्थेमध्ये होतो आणि नामाचे सहाय्य घेऊन दुसऱ्या अवस्थेत मला प्रवेश करायचा होता. एके दिवशी नित्योपासना आटोपून श्री सद्गुरूंच्या समोर मी बसलो असताना नाम घ्यावे, शरण जावे अशी त्यांची सूचना मिळाली. त्यामुळे माझी समस्या चटकन सुटली. भगवंताचे नाम घेता घेता त्याला शरण गेल्याने देवाचे खरेपण वाढेल आणि देहाचे खरेपण आपोआप कमी होईल असा सूचनेचा भावार्थ होता. म्हणून नाम घेताना भगवंताला शरण जाण्याचा प्रयत्न करण्याची एक नवीनच दिशा माझ्या नामस्मरणाला लागली. माझ्या नामस्मरणाच्या अभ्यासातील ही 4थी पायरी होय. नाम घेत असताना भगवंताच्या आहेपणाची अगदी निस्संशय जाणीव निर्माण झाली की खऱ्या अर्थाने भक्तभावास आरंभ झाला हे मला समजले. भक्तभाव आपल्याला साधला किंवा नाही हे पाहण्यास मी स्वतःशी 3 खुणा ठरवल्या. पहिली खूण आहेपणाची. माझा देह जेथे जातो तेथे देहात राहणारा मी असा आपोआप जातो, तसाच माझा देह जेथे जाईल तेथे भगवंत माझ्याबरोबर आहे असे मला वाटले पाहिजे. दुसरी खूण निस्संशयपणाची. मी जिवंत आहे हे जितक्या निस्संशयपणाने मला वाटते तितक्याच निस्संशयपणाने भगवंत आहे असे मला वाटले पाहिजे. तिसरी खूण अनुसंधानाची. देहाच्या कोणत्याही अवस्थेत माझा श्वासोच्छ्वास जसा आपोआप विनायास चालतो तसे देहाच्या सर्व अवस्थांमध्ये माझे नामस्मरण सहज चालू राहिले पाहिजे.
भगवंताला शरण गेलेल्या भक्तांना या तीनही खुणा स्वानुभवाने पटलेल्या असतात. सर्व भक्त भगवंतावर निस्सीम प्रेम करतात व कायावाच्या मनाने त्याला अर्पण होऊन जातात. म्हणून शरणागती साधून भगवद्भाव अंगी उदय पावण्यास भगवंतावर प्रेम जडणे अवश्य आहे. ही खुणगाठ मी मनाशी बांधली. असो. साधक हो, श्री सद्गुरूंच्या ठिकाणी परमपूज्य बाबांचे मन कसे स्थिरावले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.